मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मुंबई पालिकेसाठी भाजपचा नवा फॉर्म्युला। ठाकरेंचे नगरसेवक असलेल्या जागांवर भाजपचा सर्वे। शिंदे आणि भाजपमध्ये कशा पद्धतीने जागा वाटल्या जाणार या संदर्भात सर्वे। अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार। ठाकरे बंधूंची जागा वाटपाची प्राथमिक बोलणी आजपासून सुरू होणार। स्मृतीस्थळावर उद्धव ठाकरेंचा बाळा नांदगावकरांशी संवाद, सूत्रांची माहिती। भाजपच्या निवडणूक संचालन समितीची आज महत्त्वपूर्ण बैठक। बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये दुपारी 3 वाजता बैठकीचं आयोजन। स्थानिक निवडणुकीमधील युतीबाबत चर्चा होणार। राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक निरीक्षकांची आज बैठक। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नगरपंचायत नगरपालिका निवडणुकीसाठी स्थानिक परिस्थितीचा आढावा घेणार। युतीबाबत चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती। बिहारमध्ये ठाकरे बंधू नव्हते तरी काँग्रेसचा पराभव झाला, यावर मुंबईकर काँग्रेसवाल्यांचं म्हणणं काय? काँग्रेसनं मुंबईमध्ये स्वबळाचा नारा दिल्यावर सामनातून सबुरीचा सल्ला। अमराठी मुद्द्यांवरून प्रक्षोभक भाषणामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा। उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्लांकडून याचिका। याचिकेतून उत्तर भारतीय अमराठी भाषिक शब्द वगळा, कोर्टाचे निर्देश। ठाकरेंच्या सेनेचे उपनेते अद्वै हिरेंचा पक्षाला रामराम। आज भाजपमध्ये प्रवेश करणार। नाशिकमधील समीकरण बदलण्याची शक्यता। विधानसभेमध्ये हिरेंनी दादा भुसेंना आव्हान दिलं होतं। नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची आज छाननी। 2 डिसेंबरला मतदान तर दुसऱ्याच दिवशी 3 डिसेंबरला निकाल लागणार। येत्या 2 दिवसांमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता। 2 दिवसांमध्ये आचारसंहिता लागणार। 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होणार। भाजपनं पक्षप्रवेशाला स्थगिती दिलेल्या काशीनाथ चौधरींची आज पत्रकार परिषद। भूमिका जाहीर करणार। पालघर साधू हत्या प्रकरणामध्ये चौधरींवर आरोप। विरोधकांच्या टीकेनंतर भाजपकडून पक्षप्रवेशाला स्थगिती। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुठे समितीचा अहवाल आज सादर होणार। जमीन प्रकरणामध्ये गैरव्यवहार झाल्याचं उघड झाल्यानंतर समितीची स्थापना। दोषी कोण हे समोर येणार। मुद्रांक शुल्क भरण्यासाठी पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला मुदतवाढ। 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी 7 दिवसांची मुदत। प्रकरणामध्ये म्हणणं सादर करण्यासाठी 24 तारखेपर्यंतची वेळ। काँग्रेसच्या सर्व प्रदेशाध्यक्षांसह आमदार खासदारांची आज दिल्लीमध्ये बैठक। 12 राज्यांमध्ये सुरू झालेल्या एसआर प्रक्रियेला काँग्रेसचा विरोध। देशव्यापी आंदोलनाबाबतही बैठकीमध्ये चर्चेची शक्यता। माझ्या मुलाचा मला अभिमान। शिवपुतळा अनावरणावरून अमित ठाकरेंवर झालेल्या कारवाईनंतर शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या, तर 1800 कोटींचा जमीन घोटाळा पण गुन्हा दाखल नाही। पार्थ पवार प्रकरणावरून साधला निशाणा। बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावली बैठक। दुपारी 1:30 वाजता मंत्रालयामध्ये बैठकीचं आयोजन। उपमुख्यमंत्री शिंदे, वनमंत्री गणेश नाईकांसह अधिकारी उपस्थित राहणार। जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांच्या नसबंदीसाठी केंद्र सरकारची मान्यता। राज्यभरात सरसकट हा निर्णय लागू करण्यासाठी परवानगी मागणार। वनमंत्री गणेश नाईकांची माहिती। माझी लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थ्यांना ई-केवायसीसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। मंत्री आदिती तटकरे यांची ट्विट करत माहिती। योजनेच्या लाभाची सातत्यता कायम राहणार। मुंबई ठाण्यामध्ये सीएनजी पंपाबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा। महानगर गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये बिघाड। 40 ते 45% रिक्षा टॅक्सी बंद। अत्यावश्यक सेवेवर थेट परिणाम। निवडणूक कार्यक्रमात आम्ही अडथळा आणणार नाही। सुप्रीम कोर्टाकडून स्पष्ट। 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाते का हे तपासणार। कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी। पुढील सुनावणी 19 तारखेला होणार। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यामध्ये थंडीची लाट। मुंबईसह अलिबाग, रत्नागिरी, डहाणूमध्ये थंडीचा कडाका वाढला। जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोलीमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।